ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्यातील महिलेनं पारंपरिक व्यवसाय न करता उद्योग उभारल्यानं सभोवतालच्या परिसरात त्यांच्या उद्योगाची चांगली चर्चा रंगतेय। कसा उभारलाय सोनाली पारधी यांनी उद्योग, पाहूया त्या रिपोर्टमधून। सोनाली पारधी या नारायणगाव जवळच्या वारुळवाडी इथल्या ठाकर वस्तीत राहतात। पैशाअभावी त्यांना इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षात शिक्षणाला रामराम ठोकावा लागला। शिक्षण सोडून वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं। मात्र काहीतरी करून दाखवण्याची जिद्द सोनाली यांनी त्यांच्या मनात जोपासली होती। सोनाली पारधी यांनी सोनाली एंटरप्राइजेस या नावानं केळी आणि बटाटा वेफर्सचा व्यवसाय सुरू केलाय। या उद्योगात सोनाली यांचा चांगला जम बसलाय। दुसऱ्यांच्या इथं काम करण्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी करावं, मग अशी माझी संकल्पना म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आली। मग त्याच्यानंतर मी स्वतःचा असं करता करता एक पहिल्यांदा आम्ही छोटंसं त्या कंपनीमध्ये जात होतो। नंतर मग असेच प्रयत्न करून बचत गटाची वगैरे मदत घेतली मी। तर मग बचत गटाचे लोन वगैरे काढून मी थोडा व्यवसाय वाढवला। जेमतेम भांडवल हातात असताना त्यांनी शेतामध्ये एक पत्र्याची शेड तयार केली। त्यात वेफर्स बनवण्याचं काम सुरू केलं। आता मात्र सोनाली वेफर्स या नावानं त्यांचा ब्रँड तयार झाला असून त्यांच्या या व्यवसायानं सभोवतालच्या 10 ते 12 महिलांना चांगला रोजगार मिळालाय। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला कच्ची केळी लागते। तर ही कच्ची केळी सोलण्यासाठी त्याला महिलांचं म्हणजे काम करण्यासाठी भरपूर महिला लागतात। तर आमच्या येथील आदिवासी महिला मी पूर्णपणे त्यांना पण थोडेफार रोजगार भेटतो आणि मग ते माझ्या इथे मी त्यांना काम करण्यासाठी बोलवते। सोनाली पारधी यांना हा व्यवसाय सुरू करण्यात कोणतीही सहज सुलभता नव्हती किंवा त्यांच्या घरामध्ये परंपरागत व्यवसाय नव्हता। परिस्थिती कशीही असली, कोणत्याही समाजामध्ये जन्म झाला असला तरीही आपण जे ठरवू ते साध्य करू शकतो, हे सोनाली पारधी यांनी दाखवून दिलंय। सभोवतालच्या महिलांना रोजगार देण्यासोबतच त्यांनी नवा विचार करण्याला प्रेरणाही दिली आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।